विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्ष प्रचंड मेहनत केली. आता हा शेवटचा आठवडा आहे. इथं आपल्याला असं काही करून दाखवायचंय, की पर्सेंटेज हे 90 प्लस मिळालं पाहिजे. हो, आपण 40-50% चं टार्गेट ठेवणारच नाहीये. अरे 90% पाडायचे आहेत. सर, फार होतंय. जरा कमी रिअलिस्टिक ठेवा ना टार्गेट. काही नाही. गेल्या वर्षी सुद्धा कितीतरी मुलांना आपल्याला जे फॉलो करणारी मुलं होतं, तुम्ही मला फॉलो करताय, माझी प्रत्येक गोष्ट ऐकताय, म्हणजे आपल्याला चांगला स्कोर हा होणारच आहे. पण काय व्हायला लागलंय माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो. काही गोष्टी आहेत, की ज्या तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. काही गोष्टी आहेत, की ज्या तुम्ही फॉलो केल्याच पाहिजेत. ह्या शेवटच्या एका आठवड्यात ना काय होतं माहिती आहे का? आता मी हजारो मुलांना शिकवलंय. ओके, हजारो मुलांना 25 वर्ष मी शिकवतोय. सुरुवात मी घरातूनच केली होती. माझं लहान भाऊ-बहीण असेल त्यांच्यापासून मी सुरुवात केली होती. ए टू झेड एकाच ठिकाणी मी येतोय. काय? शेवटी तणाव येतोय. मनात वेगळे-वेगळे विचार येतायत. अभ्यास किती जरी केला तरी कॉन्फिडन्स येत नाहीये. तुमच्या बाबतीत पण तसं होत असेल तर कमेंटमध्ये सांगा. सगळं दूर करायचंय आपल्याला किंवा मला काय म्हणायचंय, आपल्याला तो विचारच सोडून द्यायचा आहे. माझा अभ्यास चांगला झालेला आहे. माझं मन शांत आहे आणि मी खूप चांगला अभ्यास केलेला आहे. पेपर सुद्धा सोपाच येणार आहे. कसाही पेपर आला तरी मला चांगले मार्क हे मिळालेलेच आहेत. अगोदरच मी अफर्मेशन देतोय मिळालेलेच आहेत. बरं इथं काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला द्यायच्या आहेत बरं का. खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. कुठल्या? मी सुरुवात करतोय बरं का. पहिली गोष्ट म्हणजे हा प्रकार डिस्ट्रॅक्शन. तुमचं जेवढं डिस्ट्रॅक्शन होईल ना, तेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. फॉर्म्युला आहे आपला लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेशन इस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन. कुठल्या टॉपिक मधला नाहीये, कुठल्या सिलेबसचा पार्ट नाही बरं का पाहून लक्षात घ्या. बरोबर आहे ना फॉर्म्युला? डिस्ट्रॅक्शन वाढलं की कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. डिस्ट्रॅक्शन कमी करा, कॉन्सन्ट्रेशन वाढेल. कसं करायचं डिस्ट्रॅक्शन कमी? सांगतो. डिस्ट्रॅक्शन कमी करण्यासाठी हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. काय? मन. आपलं मन शांत हवंय. ओव्हर थिंकिंग खूप होतोय आपल्यात. विचार करतोय आपण. विनाकारण विचार करतोय. आता मनाला शांत कसं करायचंय? श्वास घेऊन दीर्घ श्वास घ्या. सोडा श्वास. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या एवढं असताना मला वाटायचं, हे काय हे योगासन, कसले मी जिमला जायचो लक्षात घ्या. आता पण मी जिमला जातो, पण मी योगासन सुद्धा करतोय लक्षात घ्या. ह्या योगासनाचं एवढं महत्व आहे. तुम्ही श्वास घेताना असं इमॅजिन करा, की सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी शरीरात येतायत. श्वास सोडताना असं विचार करा, माझं सगळं ओव्हर थिंकिंग, सगळं निगेटिव्ह थिंकिंग निघून चाललेलं आहे. 2च मिनिटं करायचंय बरं का हे. 2च मिनिटं करायचंय. तुमचं मन एकदा शांत झालं ना, मग बघा कसा छान अभ्यास होतोय. येतात मनात विचार, येतात. इतकं सोपं आहे मन शांत करणं. नाहीये शांत करणं मन सोपं म्हणजे मन शांत करणं एवढं सोपं नाहीये. पण आपण करू शकतोय. ओके. बरं आता आत्ताच बोललो मी ध्यान करायचंय. थोडा वेळ कधीही अभ्यासाच्या सुरुवातीला 4-5 मिनिटं ध्यान केलं तर, 5 मिनिटं फक्त केलं तर, मी तुम्हाला तसे काही व्हिडिओज प्रोव्हाईड करायचा प्रयत्न करेन किंवा तुम्ही हे चॅनल फॉलो करा बरं का. मी तुम्हाला सांगू का? या चॅनलला मी फॉलो करतोय बरं का. पण ह्याच्यातला तुम्ही स्टुडंट्सशी रिलेटेड जो व्हिडिओ आहे ना, तो बघा. बघा त्यात आणि तुम्हाला गंमत सांगू का? आपल्या लोकांचं वेगळंच असतं लक्षात घ्या. ह्या चॅनलमध्ये ना सांगतो नवीनच चॅनल आहे आणि 15 दिवसात ते मोनेटाईज झालंय. तुमच्या लक्षात आलं का? सोपं नाहीये. YouTube चॅनल ज्यांनी काढले त्यांना माहिती आहे. 10-15 दिवसात त्यांनी तर 8च दिवसात मोनेटाईज केलंय. पॉसिबल नाहीये. पण का शक्य झालं? अफर्मेशन. हां, आपण जे विचार देणार आहे ना, ते सत्यात उतरणार आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे लक्षात घ्या. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे नुसतंच मला चांगले मार्क पडतील, मला चांगले मार्क पडतील, नाहीत पडणार. 2 मिनिटाचं मेडिटेशन त्यानंतर अभ्यास करायचा आहे. मग हे चॅनल फॉलो केलंच पाहिजे. त्यातला जो स्टुडंटशी रिलेटेड व्हिडिओ आहे, ओके, तोही बघा तुम्ही किंवा यांच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट होतोय का बघा. त्यांनी फोन नंबर वगैरे दिलेत. स्टुडंटच्या काही तुमचे डाउट असतील तर नक्की विचारा बरं का. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो मी पर्सनली तो अनुभव घेतलाय म्हणून तुम्हाला सांगतोय. यश मिळतंच लक्षात घ्या. बरं आता सगळ्यात महत्त्वाचं अफर्मेशन्स कुठले? की माझा छान अभ्यास झालेला आहे आणि उरलेल्या काही दिवसात जी रिव्हिजन करायची ती सुद्धा माझी परफेक्ट होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला काय करायला लागलोय रे? तुमची भीती फक्त दूर करायला लागलोय. अभ्यास झालाय रे, प्रत्येकाचा झालाय. एक लक्षात घ्या, 100% सिलेबस कंप्लीट कुणाचाच होत नाही ही रिअॅलिटी आहे. थोडं इकडं-तिकडं राहतंय, राहू दे. काही गोष्टी एका टॉपिकमधल्या अवघड आहेत, राहू देत. त्याचा उगाच बाऊ करायची गरज बिलकुल नाहीये. मग गेल्या वर्षी असा काही रिझल्ट आहे का सर? आहे. 90% च्या पुढे मार्क असणारी खूप मुलं होती माझ्याकडं. सगळ्यांचं एकच होतं काय, की तुम्हाला सांगतो स्टडी प्लॅन. सगळ्यांचा होता स्टडी प्लॅन. आता तो स्टडी प्लॅन तयार करून मी तुम्हाला देतोय. ओके.
हे इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हा फायनल स्टडी प्लॅन असणार आहे. फायनल. सगळ्यात इम्पॉर्टंट की पुढच्या आठवड्यात कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा हे जर आपण ठरवायचं म्हणलं तर जास्त वेळ मोर टाइम जो द्यायचा आहे तो द्यायचा आहे केमिस्ट्रीला ऍट एनी कॉस्ट. ओके, केमिस्ट्रीला. याला आपण या दोन विषयाला लेस टाइम कमी वेळ दिला तरी चालेल. मॅथ्सला 2 दिवस सुट्टी आहे. तुम्ही जेवढं केले ना ते तेवढं त्या दिवसात रिवाइज होऊ शकतं. फिजिक्स मी तुम्हाला सांगतो. फिजिक्स मध्ये काय करायचंय तुम्ही पुढच्या काही दिवसात म्हणूया आपण. तर तुम्ही पुढच्या काही दिवसात ना जे तुम्ही न्यूमेरिकल्स केलेत ते रिवाइज करा. थिअरी तर तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. असं मी इमॅजिन करतोय बरं का, लक्षात घ्या. कारण आपलं टार्गेट हायर आहे बरं का. आणि इंग्लिशच्या पेपर नंतर 5 दिवस सुट्टी नंतर फिजिक्स असल्यामुळे त्याचंही फारसं टेन्शन नाहीये. मग स्टडी प्लॅन मध्ये मी तुम्हाला सांगतो, स्टडी प्लॅन मध्ये एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमचं एक टाइम टेबल बनवा. काय बनवायचं आपल्याला? टाइम टेबल. या टाइम टेबल मध्ये तुम्ही कसंही बनवा, पण त्या टाइम टेबल मध्ये मला 7 तास मिनिमम, मिनिमम नाही मॅक्सिमम, ह्याच्याशी जास्त नको आहे मला. काय हवंय मला ह्याच्यात? 7 तास तुमची झोप हवी आहे. हा, सलग 6-7 तासाची झोप हवी आहे. मुलं उगाचच काय करतायत? 3 वाजेपर्यंत जागतायत, 4 वाजेपर्यंत जागतायत, झोप कंप्लीट होत नाहीये, आजारी पडतायत. आणि माझं काय म्हणणं आहे, तुमच्या या स्टडी प्लॅन मध्ये बोर्डसाठी आता जास्त एक्झॉस्ट व्हायची गरज नाही. मी प्रत्येक व्हिडिओ ते सांगणार आहे. रोज माझे सबस्क्रायबर वाढतायत तुमच्यामुळे बरं का. तुम्हाला हा मनापासून धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करताय त्याच्यासाठीही धन्यवाद. मग बोर्डच्या एक्झामसाठी एक्झॉस्ट होऊ नका. का? मेन सीईटी आहे. बोर्डची एक्झाम झाल्यानंतर लगेच आपल्याला सीईटी साठी अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. मग 7 तासाची झोप ही पाहिजेच. 10, 11 पर्यंत खूप झालं. 11च्या पुढे जागायचंच नाहीये. 11ला झोपा. सवय लावा चांगली. सकाळी 5ला उठा, 6ला उठा तरी चालेल. दुपारी एक 15 मिनिटाची रेस्ट घ्या. जेवल्यानंतर 15 मिनिटाची छोटीशी झोप घेत असताना ते मेडिटेशनचा व्हिडिओ ऐकले ना तुम्ही तरी छान होईल. बर हे झालं. आता ऑल सब्जेक्ट स्टडी म्हणजे हा काय प्रकार आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. काय होतंय? इंग्लिशकडे दुर्लक्ष होतंय. ओके. सीएस किंवा आयटी असेल तर प्लस जिओग्राफी असणार आहे. ह्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. स्कूटर मेकॅनिक पण कोर्स आहेत, इलेक्ट्रिकल पण आहे, काही मुलांचं सिव्हिल पण आहे टेक्निकलला, काही मुलांचं इलेक्ट्रॉनिक सुद्धा आहे. आता गंमत म्हणजे काही लोकांनी काय कुणास ठाऊक जर्मन सुद्धा घेतलंय. हो, पुण्यातल्या बऱ्याच मुलांचं जर्मन लँग्वेज आहे. त्याच्यानंतर काही मुलांनी ना एनडीएचं एक अट्रॅक्शन असतं ना बाळांनो. हे बघा ते एनडीए आर्मीत जाणं कुणाचं पण काम नाही बरं का, लक्षात घ्या. ते आतूनच यावं लागतं. मग अशी बरीचशी मुलं आहेत. मग ते डिफेन्स नावाचा सब्जेक्ट घेतात. आहे बरं का, आमच्या साताऱ्यात सुद्धा डिफेन्स सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो जिओलॉजी नावाचा एक सब्जेक्ट आहे किंवा भरपूर सब्जेक्ट आहेत. अरे, मराठी आहे, संस्कृत आहे, त्याच्यानंतर मराठी, संस्कृत, हिंदी सुद्धा आहे. आणि हे सगळे सब्जेक्ट आय थिंक बरं का, हे इंग्लिश मगाशी आपण बघितलं नाही बाळांनो, इंग्लिश आणि फिजिक्स मध्ये 5 दिवसाचा गॅप आहे ना, त्यात ते सब्जेक्ट असतात बरं का. किंवा तुमच्या स्टडी प्लॅन मध्ये तो पण मुद्दा महत्वाचा आहे. तुमचं जर मराठी असेल, हिंदी, संस्कृत ते विषय मध्ये येत असतील, तर फिजिक्सला किती दिवस उरतायत त्यानुसार स्टडी प्लॅन मध्ये बदल व्हायला पाहिजे. बरं, आता सगळ्यात इम्पॉर्टंट, आता कुठलीही टेस्ट देऊ नका बास. शेवटच्या आठवड्यात आता कुठलीही टेस्ट देऊ नका. तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे. फक्त रिव्हिजन करायची आहे हे लक्षात घ्या. आता या व्हिडिओचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आता स्टार्ट झालाय. सगळ्यात इम्पॉर्टंट. लास्ट मिनिट रिव्हिजन. आता सकाळी मी उठलोय, आता पेपरला जायचंय. मला रिव्हिजन करूनच जायचंय. बरं, हे रिव्हिजन करताना मी फक्त आणि फक्त माझ्या नोट्स वापरणार आहे. हो, म्हणजे मी जे केलं तेवढंच रिवाइज करायचंय. पुस्तक काढू नका. आणि या ठिकाणी काही मुली तर ऑलमोस्ट सगळ्या चॅप्टर असतात, लक्षात घ्या. काही सोडल्या तर. भीती दाखवायचा प्रयत्न करतात. आपण परीक्षा गेल्यानंतर आपला एखादा मित्र येतोय, "मी 10 वेळा रिव्हिजन केली, 5 वेळा रिव्हिजन केली, एवढी रिव्हिजन, तेवढी रिव्हिजन, तुझं काय झालं?" ए, शांतपणे बाजूला. कदाचित तुमचे पालक तुम्हाला सोडायला गाडीतून आले असतील, तर गाडीतच बसून राहा. ओके. आणि लास्ट मोमेंट पर्यंत रिव्हिजन करा. स्वतःच्या नोट्स मधून. आणि त्यातही सांगतो, तुमच्या वर्षभराच्या नोट्स कशा काय एक्झाम सेंटरला घेऊन जाणार तुम्ही? बरं पटलं का माझं? मग त्यासाठी पाहिजे वन पेज स्ट्रॅटेजी. आता स्टुडिओतच 2 मुलं बसलेत. त्या मुलांना पटकन नवीन मुलगा आहे. तुम्हाला म्हणला, की "सर ही वन स्ट्रॅटेजी काय आहे?" तर सांगतो. तुम्ही फॉर एक्झाम्पल कुठलाही एखादा टॉपिक घ्या. कुठलाही टॉपिक घ्या कुठलाही आणि त्या टॉपिक मधला एखादा प्रश्न तुम्हाला जमत नाहीये. तो फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहत नाहीये. ओके, एखादा दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये प्रॉब्लेम वाटतोय. एखादी डेफिनेशन लिहिताच येत नाहीये, किचकट आहे थोडीशी. मग तुमच्या वन पेजमध्ये ते पाहिजे.
त्या टॉपिक मधलं तो प्रश्न अवघड पाहिजे. तुम्ही फिजिक्सच्या पेपरला चाललाय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मुलांना पास्कल्स लॉ लिहिता येत नाही. ते त्या पेजमध्ये पाहिजे. जेणेकरून तुम्ही करणार, परत-परत करणार. मला सांगा वन पेज काय तुम्ही काय एक्झामच्या आदल्या दिवशी तयार करणार आहे का? नाही रे बाळांनो, ते अगोदरच आत्ता करणार आहे या आठवड्यात. मग ह्याची रिव्हिजन खूप होणार आहे आणि कॉन्फिडन्स वाढणार आहे. मी हे केलं होतं इंजिनिअरिंगच्या वेळेस बरं का. सिरियसली बाकीच्या माझ्या मित्रांना वाटायचं, "अरे काय आणलंय? काय करतोयस तू?" हां, एक नंबर स्ट्रॅटेजी आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. बरेच जण म्हणतील तुम्हाला, परीक्षेच्या अगोदर 2 तास शांत राहिलं पाहिजे. काही पुस्तक बघू नका. शांतपणे पेपरला जावा. अरे मी 1 मिनिट सोडत नाही इथं लक्षात घ्या. 2 तास कोण शांत सोडणार आहे लक्षात घ्या. सारखी रिव्हिजन पाहिजे आपल्याला, सारखी रिव्हिजन. बरं, आता एवढा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला. काय-काय सांगितलं रे मी? काय-काय जर आपण हे करूया आपण, शेवटी कन्क्लुजन पर्यंत येऊया का आपण? कन्क्लुजन पर्यंत येताना एक लक्षात ठेवायचं. माझं मन खूप आनंदी आहे. माझं मन खूप आनंदी आहे. माझा अभ्यास अतिशय व्यवस्थित सुरू आहे. आहे सुरू. मी छान अभ्यास करतोय आणि माझा रिझल्ट चांगला लागलेलाच आहे. लागणार आहे, नाही लागलायच रिझल्ट चांगला लक्षात घ्या. पेपर मला कुठल्याही परीक्षेचं टेन्शन नाहीये. का? माझा अभ्यास व्यवस्थित आहे. का? तर मी या सगळ्या गोष्टी परफेक्ट केल्यात. माझं टाईम टेबल परफेक्ट आहे. म्हणजे मी आजारी पडणारच नाहीये. सगळ्या विषयांचा प्रॉपर मी अभ्यास केलाय. म्हणजे कुठल्या विषयाचा अभ्यास राहिला याचा मला तणाव नाहीये. केमिस्ट्री इतरांना टेन्शन असेल, 1 दिवस सुट्टी आहे. मी 1 दिवस सुट्टी असल्यामुळे मी सगळं अगोदर परफेक्ट करून ठेवलंय. मग या सगळ्या गोष्टी आयुष्य हे असंच आहे. तुम्हाला सारखा प्लॅन करावा लागतो. हो, सारखा. सारखी तुमची स्ट्रॅटेजी चेंज होऊ शकते कदाचित गरजेनुसार. पण तुम्हाला सतत आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायला जमलं पाहिजे. मग या आठवड्यात किती महत्वाचं आहे ना सांगा बघू. पटलंय ना तुम्हाला? तर नक्की कमेंटमध्ये सांगा, की "सर आम्ही या आठवड्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित अभ्यास करू." मग आपल्याला पाहिजे रिझल्ट. सी-ई-टीचा पेपर झाल्यानंतर, सी-ई-टीचा बोर्डचा रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा हा व्हिडिओ ओपन करायचा आणि कमेंटमध्ये मला मला तुमचे मार्क्स लागणार आहेत. सिरियसली मी तुम्हाला सांगतो चांगलाच रिझल्ट असणार आहे. ऑल द बेस्ट.